अनामिका डाकरे म्हणून जी मुलगी आहे तिला आता 60 लाखाचं पॅकेज मिळालं. ती मुलगी आहे पन्हाळ्यातल्या तालुक्यातली एका छोट्याशा गावामधली, तेही महाराष्ट्रातनं तिला एकटीलाच मिळाले. आमचा पॉकेट मनी आम्हीच कमवायचो. पण त्याच्यात एक समज तयार झाली की ₹1 कमवायलाही कष्ट लागतात. इथं कुठेही शॉर्टकट नाही आहे. लिटरली रेल्वे स्टेशनवर मला झोपावं लागलं आणि तिथं वाट बघावं लागली. तुम्ही जर शॉर्टकट मारला ना तर खाली पडाल 100%. ती मुलं टिकणारच नाही इंडस्ट्रीमध्ये. असे कोणते चॅलेंजेस होते की या चॅलेंजेस तुम्हाला खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागली आणि काम करावं? फर्स्ट म्हणजे पहिले 40 ड्राईव्ह तर माझे 0 सिलेक्शन होते सर. पण तेव्हा माझ्या 41 ड्राईव्हला होतं की आता व्हायलाच पाहिजे. नुसतं नावाला डिग्री किंवा मी BTech झालो मला 80% 90% नाही. तुला काय येतं आणि तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की नाही. सोसायटी एक्सपेक्ट्स दॅट हाऊ यू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डिवोट करतात त्याचे रिझल्ट्स तुम्हाला नंतर मिळतातच. एक सिम्पल एक्झाम्पल की लिंक्डइन, की दिवसातले 15 मिनटं मी लिंक्डइनवर स्पेंड करतो. Hello viewers, welcome to Shikuya. I welcome you all in the another episode of All About Training and Placement, where Shikuya has taken an initiative to interview a dynamic training and placement officers across India and to have an interaction to gain their fruitful insights about training and placement ecosystem, about the efforts, about the activities they put in order to place maximum number of students across their campus. So today we have a very eminent personality along with us, Professor Sudarshan Sutar sir. Hello sir, welcome. Thank you very much. Thank you entire Shikuya.com team and O2 Breathing team. Thank you Chetan, thank you Prasann for considering me for this interaction, and I will try to express my all knowledge with you, and I hope we can share all the details with the students. Definitely sir. So Sudarshan sir has helped us many times by his fruitful insights, valuable thoughts. So today I expect the same from you, so that the maximum number of training and placement officers will be benefited with this interaction. Right. So I would also like to request you sir, have couple of answers in the Marathi, because that is the root answers, or that is the basic answers with whatever you feel. So I request you to give some answers in bilingual Marathi as well. Definitely. So let us start our interaction by understanding about your childhood and upbringing. So तुमचं लहानपण कसं गेलं, कुठं गेलं, किंवा कशा पद्धतीनं तुमच्या लहानपणाचा एकूण तुमच्या आयुष्यावर प्रभाव आहे, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. व्हेरी नाईस क्वेश्चन चेतन. मुळात चाइल्डहूड अँड अपब्रिंगिंग ह्या दोन मोठ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात इम्पॉर्टंट असतात. आय फील फ्रॉम वेअर यू स्टार्ट चाइल्डहूड अँड वेअर इट कम्प्लीट्स दॅट मॅटर्स अ लॉट. आय बॉर्न इन कोल्हापूर फ्रॉम अ व्हेरी नेटिव्ह प्लेस इज अ गडिंग्लज, अँड गडिंग्लज इज अ वेल नोन टाउन इन कोल्हापूर. अँड देन माय पॅरेंट्स शिफ्टेड टू नाशिक इन 80s. and from there I did schooling. नाशिकमध्ये पेठे महाविद्यालय फार मोठी शाळा आहे आणि तिथं माझं शिक्षण झालं. तिथून 11th and 12th मी RYK सायन्स म्हणून नाशिकमध्ये फार मोठं कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, तिथं कंप्लीट केलं. Then in 11th 12th I have keen interest for the engineering. So at that time I have taken the admission. I have taken also one course as a vocational training. आता तो कोर्स आहे की मला माहीत नाही, पण त्यावेळेस इलेक्ट्रिकल मेंटेनन्स म्हणून मी व्होकेशनल ट्रेनिंग सुरू केलेलं. अँड देन आय वॉज लुकिंग फॉर ॲडमिशन इंजिनिअरिंग फॉर मेकॅनिकल, आणि त्यावेळेस मेकॅनिकलला ॲडमिशन नाही मिळालं. मग के वाघ सारख्या कॉलेजमध्ये मला प्रोडक्शनला मिळालं. प्रोडक्शन तर काय झेपणार नव्हतं. देन आय गॉट ॲडमिशन इन कम्प्युटर सायन्स इन प्रवरा. त्यावेळेस सर विश्वेश्वरय्या मेमोरियल इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून फेमस होतं ते, आणि तिथं माझं इंजिनिअरिंग 2003ला जे स्टार्ट झालं 2007ला कंप्लीट झालं. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड का आहे, कारण की माझी फॅमिली जी आहे ती बिझनेस ओरिएंटेड. कारण की सुतार म्हटलं की कारपेंटर म्हणून कम्युनिटीज आहे, त्याच्यामध्ये आम्ही लहानपणापासून वडिलांनी सवय लावली होती की अर्न अँड लर्न. शाळेमध्ये पण असताना स्काउट गाईड, NCC ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही बिझी होतो. म्हणजे स्कूलिंगमध्ये स्पोर्ट्स, पेंटिंग, ते इंटरमिजिएट एक्झाम असेल ड्रॉइंगच्या किंवा एलिमेंटरी असेल त्याच्यामध्ये मी राज्यस्तरीय अवॉर्ड पण मिळाला होता. आणि स्केचिंग मला फार आवडायचं. आणि त्यावेळेस ज्ञानेश सोनार म्हणून एक कार्टुनिस्ट होते, आणि त्यांच्या अंडर मी कार्टुनिस्ट पण शिकलो होतो, व्यंगचित्र काढणं.
त्याचा फायदा असा झाला की मला इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये मला जास्त रस वाटू लागला. पण समहाऊ वडिलांची कंपनी 1995ला क्लोज झाली, म्हणजे टाळा लागला. BCL म्हणून एक फाउंड्री होती नाशिकमध्ये, आणि नाशिकमध्येही मोठं MIDC झोन आहे. तर वडिलांनी त्यावेळेस मग फर्निचर शॉप चालू केलं, आणि घरातला मोठा मुलगा म्हणून, आणि मला 2 भाऊ आहेत, आणि आम्ही 3 जण असं, आणि आईवडील अशी न्यूक्लिअर फॅमिली आमची आहे. तर वडिलांना मदत करणं, शाळा संपल्यानंतरून त्यांना त्यांच्या साईटवर जाणं, जे लेबर असतात त्यांच्याकडनं काम करून घेणं, मोठे मोठे शॉप्स, फर्निचर वगैरे, हे सगळं तिथं त्यावेळेस मला ते शिकायला मिळालं. सुरुवातीला राग यायचा की अभ्यास पण करायचा आणि हे काम पण करायचं, त्याचा थोडा तिटकारा यायचा. बट समहाऊ की कुठून तरी हे संस्कार आपल्याला घडत होते, आणि बालसंस्कार केंद्रात जायचो आम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, मेन म्हणजे विद्या विनयनं शोभते, म्हणजे विनम्रता ही जी गोष्ट आहे ती लहानपणी घडत गेली. आज जे काय मिळवलं सगळं केलं, पण काय म्हणतात आपण, डाऊन टू अर्थ जो ॲप्रोच आहे तो मला वाटतं की प्रत्येक यशस्वी माणसाच्या अंगीभूत असला पाहिजे. आणि ते जे आम्ही म्हणजे आईवडील हे स्वाध्याय परिवाराशी संलग्न होते. स्वाध्याय परिवार म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याशी तो आध्यात्मिक एक विचारधारा त्याच्याशी संलग्न होते. त्यामुळे बालसंस्कार केंद्र आणि डिबेटी ह्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व होतो. हे असं हळूहळू जसं असं लोणचं असं मुरत जातं तसं असं आमच्यावर संस्कार होत होते. वडिलांनी बिझनेसमध्ये फार लवकर आम्हाला एंट्री दिली, आणि त्याच्यामुळे व्यावहारिक ज्ञान, कस्टमर डील कसं करणं, ह्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. 11-12ला म्हणजे नंतर मी एवढा प्रगल्भ झालो की स्वतः 3-4 लेबर्सला घेऊन साईट हँडल करणं जमायला लागलं. एकदा मला असं आठवतं की मला परिस्थिती हालाकीची होती. लिटरली आम्ही भाजीपाला विकायची कामं केली आहेत, कारण की अचानक कंपनी बंद झाली, आणि त्याच्यानंतरून एज्युकेशन कसं करायचं. तर घरातलं मोठा असल्यामुळे माझे पुस्तकं माझ्या भावाला, त्याचे पुस्तकं छोट्या भावाला हे होतं. आणि इवन दो म्हणजे आमचा पॉकेट मनी आम्हीच कमवायचो. नॉर्मली आजकाल पॅरेंट्स त्यांच्या मुलांना देतात पॉकेट मनी, पण आम्हाला हे असं कधी भेटलं नव्हतं. पण त्याच्यात एक समज तयार झाली की ₹1 कमवायलाही कष्ट लागतात, इथं कुठेही शॉर्टकट नाही आहे. मग ते 11वी-12वी असेल किंवा 11-12 असेल, आम्ही हे करत गेलो आणि शिकत गेलो की कसं आपण प्रोजेक्ट हँडल्स करायचे आहेत. इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे वडिलांना लिटरली एज्युकेशन लोनसाठी घर गहाण ठेवावं लागलं. तिथं जाणीव झाली की की शिकलं तर पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि हळूहळू फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कामं करत, घरच्यांचा सपोर्ट करत, मध्ये काही सब्जेक्ट बॅकलॉग राहायचे. म्हणजे आय नो M3 माझा क्रिटिकलला गेला होता, आणि थर्ड इयरला म्हणजे माझ्या फर्स्ट इयर टू लास्ट इयरमध्ये जेवढे आमच्या क्लासमध्ये होते फक्त 6 जण शेवटपर्यंत पोचलेत, आणि त्याच्यामध्ये मी एक होतो. आणि त्याच्यामध्ये M3 निघाला म्हणून मला फार भारी वाटलेलं, कारण की क्रिटिकलला होता. आणि खूप अवघड प्रॉब्लेम सोडवण्यात तुमचा हातखंडा आहे. या आणि थर्ड इयरला चेतन गंमत सांगतो की सगळे म्हणायचे की तुझं आता EDC पण बॅकलॉग आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड सर्किट्स, फार कॉम्प्लेक्स सब्जेक्ट, आणि M3 दोन्ही बॅकलॉग होते. तर मला लिटरली एका सरांनी म्हटलं तुझं ऑल क्लिअर झाला तर मी तुला पार्टी देईल, असं मला चॅलेंज केलेलं. थोडं माझं कसं आहे, मी जरी CSE इंजिनिअरिंग असलो तरी माझा जास्त ओढा मेकॅनिकलकडे होता. म्हणजे माझं फ्रेंड नेटवर्क हा मेकॅनिकलमध्येच असते, आणि अजून पण माझे तिथले स्टाफ मला ते ओळखतात. तर त्याच्यात गंमत अशी झाली की तेव्हा मला चॅलेंज केलं की सर सुदर्शन, तुझं बॅकलॉग जर सगळे निघाले आणि तुझं पास झाला तर मग तुला आम्ही पार्टी देऊ. आणि त्याच्यामध्ये काय स्पोर्ट्स, क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटी, अँकरिंग करणं, ह्या गोष्टी मला आवडायच्या ॲक्च्युली, कारण की लहानपणापासून ते संस्कारमधनं पब्लिक ॲपिअरन्स, स्टेज डेअरिंग हे मुळातच येत गेलं. आणि तिसऱ्या वर्षी थर्ड इयर इंजिनिअरिंगला मी 60% तर मिळवलेच, प्लस ते बॅकलॉगही काढला. 2005ची गोष्ट, तेव्हा सब्जेक्ट क्लिअर करणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आणि मग असा प्रवास सुरू झाला. आणि ह्याच्या
म्हणजे चाइल्डहूड असं डेव्हलप होत गेलं. याच्यामध्ये माझ्या वडिलांचा फार मोठा हात आहे, आईचाही तेवढाच आधार होता आणि आई-वडिलांनी त्यांचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला घडवलं आणि संस्कृत असेल किंवा फॉरेन लँग्वेज असेल याच्यामध्ये ते नेहमी आम्हाला सवय लावायचे की तुम्ही शिकलात तर शिकलात. आणि रीडिंग, व्याख्यानं ऐकायला जायचो मी आणि नाशिकमध्ये सारडा स्मृती व्याख्यानमाला म्हणून फार फेमस आहे. कालिदास कला मंदिरला व्हायचं आणि तिथं आम्ही न चुकता जायचो. आय एम व्हेरी लकी की मी अशा लोकांचे व्याख्यानं ऐकलेत, जसं प्राचार्य शिवाजीराव भोसले किंवा राम शेजवाळकर, इवन त्यावेळेस राज ठाकरेसुद्धा व्याख्यानं द्यायचे. आणि जेवढं आपण ऐकतो ना तेवढं आपलं अंडरस्टँडिंग डेव्हलप होत जातं आणि आपण तेवढं आपलं मॅच्युअर होत जातो. म्हणजे आम्ही वडील नेहमी म्हणतात की तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. सो स्पीक लेस, लिसन मोर. सो दिस बेसिक थिंग्स ह्या हळूहळू घडत गेल्या आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पण लक्ष दिलं. प्रोफाईल डेव्हलपमेंट या गोष्टी पण डेव्हलप केल्या गेल्या आणि फक्त बी ही डिग्री न ठेवता अजून तुमच्याकडे एक्स्ट्रा काय आहे. म्हणजे आय ऑलवेज टेल टू स्टुडंट्स की व्हॉट यू हॅव एक्स्ट्रा, हाऊ यू कॅन शो ॲज एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड देन यू विल गेट व्हॅल्यूड इन द सोसायटी. हे नुसतं मार्कशीट किंवा स्कोअर कार्ड ह्या ज्या गोष्टी ठेवल्यात तर त्याला एक तेवढी लेवल आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय देऊ शकतात दॅट सोसायटी एक्सपेक्ट्स फ्रॉम यू अँड यू हॅव टू वर्क ऑन इट. मग असं हळूहळू 2007ला विदाऊट इयर गॅप मी पास झालो विथ अ डिस्टिंक्शन. आजही त्या हेड ऑफ डिपार्टमेंट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि माझं कौतुक करत असतं की तू हे केलं कसं की सगळं याच्यामध्ये तू आहे आणि ॲक्टिव्हिटीमध्ये पण बिझी आहे, स्टुडंट काउन्सिलमध्ये पण बिझी आहे. म्हटलं आवड तिथं सवड आणि हळूहळू या गोष्टी घडत गेल्या आणि 2007ला मग डिसिजन घेतला की चला आपण पुण्याला जाऊया. कारण एक टियर 2 सिटीमधले मुलांचं एक ॲम्बिशन असतं की टियर 2 टू टियर 1 कसं पुढे यायचं. म्हणजे नॉर्मली मुलं नाशिक असो किंवा कोल्हापूर असो ते पुणे किंवा मुंबईकडे अप्रोच करत असतात. आणि मग 2007ला आलो आणि तिथं मी म्हणजे साईड बाय साईड मी इंटर्नशिप पण केल्यात क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये ERPमध्ये. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं आहे की आय एम मोस्ट इन्क्लाइन टू द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे प्रोग्रामिंग अजून पण माझं कच्चं आहे पण जसं जसं इंडस्ट्रीज एक्सपोजर मिळत गेलं आणि लहानपणापासून इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड, बिझनेस की 1 रुपयाची व्हॅल्यू कशी आहे आणि तो कसा कमवावा हे जसं मला कळत गेलं तेव्हा मला समजले की नुसता BEच्या डिग्रीवर आपण काही करू शकत नाही. त्याबरोबर तुमचे इथिक्स, तुमच्या व्हॅल्यूज, तुमची पर्सनॅलिटी अँड वन मोर थिंग दॅट हाऊ यू ट्रीट टू पीपल. तुम्ही लोकांना कसं वागणूक देतात ह्या गोष्टी फार फार इम्पॉर्टंट करतात. आणि आत्ता ह्या गोष्टी सगळ्यांना जाणून येतात की तुम्हाला ट्रीटमेंट कशी मिळते त्याच्यावर तुम्ही परसेप्शन डिझाईन करतात आणि त्याप्रमाणे तुमचा आउटरीच डेव्हलप होत असतो. ह्या गोष्टी हळूहळू असे घडत गेल्या. आणि चेतन तुला सांगायला मला आवडेल की अपब्रिंगिंग ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही असं नाही की फक्त चाइल्डहूडमध्ये झालं आहे आणि तुम्हाला लगेच अपडेट झालं. हे म्हणजे ह्युमन इज अ कंटिन्युअसली लर्नर आणि ते कुठं तुम्हाला नॉलेज मिळेल हे सांगता येत नाही. ते तुम्ही गेन करत जावा, त्याला कंपाईल करत जावा आणि इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येत असते. मी मुलांना नेहमी सांगतो की वेन युअर इन्फॉर्मेशन इज अ कंपाईल्ड विथ द प्रॉपर एक्सपिरियन्स देन इट्स अ कॉल्ड ॲज अ नॉलेज. सो नॉलेज हे आजच्या काळाची गरज आहे की नॉलेज हेड्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. नुसतं नावाला डिग्री किंवा मी BTech झालो आहे मला 80% 90% नाही. तुला काय येतं आणि तू प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो की नाही. सोसायटी एक्सपेक्ट्स दॅट हाऊ यू सॉल्व द प्रॉब्लेम्स दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज नथिंग बट इंजिनियर. मला बरेचसे म्हणजे काही म्हणजे मेंटर पण आहेत ते म्हणतात की इंजिनियर इज नॉट जस्ट फॉर अ डिग्री, इट्स अ प्रॉब्लेम सॉल्वर. दे विल सॉल्व द प्रॉब्लेम्स. आणि आज इंजिनियर्समुळे म्हणजे जगाची ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे ॲक्सेप्टेड. समाजामध्ये बरेचसे स्टेक होल्डर्स असतात, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर, कोणी बिझनेसमॅन, सगळ्यांचा हात असतो. पण इंजिनियरचं मुळात काम आहे की तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात की नाही. तर असं चाइल्डहूड माझं गेलं, कष्ट बघितले, कष्टातनं वर आलो आहे, गरिबीतनं वर आलो आहे आणि हळूहळू पुढे जातो आहे. आणि भविष्यामध्ये आय थिंक आय डोंट नो कुठे काय असेल, पण ज्याला मदत आहे, ज्याला गरज आहे त्याला मदत करणं हे मी प्रायोरिटीवर ठेवतो. आणि एक चांगलं आयुष्य प्रत्येकाचं असावं, सगळ्यांचं आपलं असलं पाहिजे, ही छोटीशी माझी एक्सपेक्टेशन असते. After this answer, sir, I am able to relate where the struggle right now you are doing is coming from.
आणि मी असं म्हणू शकतो की जसं एखाद्या माणसाला उंची असते तसं त्या माणसाला खोलीसुद्धा असते. आणि मी इतके दिवस सुदर्शन सरांच्या विचारांना इतकी खोली कशी आहे, तर मला त्याचं उत्तर हळूहळू या तुमच्या इंटरॅक्शनमधून मिळत जाते. तर मला जाणून घ्यायला आवडेल की हाऊ युअर प्रोफेशनल जर्नी हॅज स्टार्टेड आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर इंजिनिअरिंग, वेअर युअर फर्स्ट एम्प्लॉयमेंट, फ्रॉम वेअर हॅव यू स्टार्टेड वर्किंग, अँड हाऊ डिड यू एंटर इन टू द प्रोफेशनल वर्ल्ड वेअर यू हॅव ॲक्च्युअल, जसं तुम्ही म्हणालात की अर्निंग तरी चालू झालेलंच होतं चाइल्डहूडपासून, पण ॲक्च्युली पूर्ण एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर वेअर ॲक्च्युली यू स्टार्टेड वर्किंग अँड हाऊ द जर्नी वॉज. सी याच्याबद्दल ना व्हेरी एक्सायटिंग अँड म्हणजे मला सांगायला आवडेल आणि थोडं फनी पण आहे. 2007, 2008 अँड 9मध्ये रिसेशन आलेलं आणि सगळ्यांना माहिती की त्या पिरियडमध्ये जॉब मिळणं फार मुश्किल होतं. आफ्टर गेटिंग 2007 ऑगस्टमध्ये रिझल्ट लागला आणि ठरवलं की पुण्याला जायचं एनीहाऊ. म्हणजे मध्ये टाटा मोटर्समध्ये पण ट्राय केला होता 12वी नंतरून की लवकर जॉब मिळेल, कारण त्यावेळेस टाटा मोटर्सचा स्वतःचा एक डिप्लोमा प्रोग्राम होता आणि ते 12वीच्या मुलांना मोटिवेट करत होते. मला आठवतं आहे की जाणीव कुठं झाली मला की इथं कुठं शॉर्टकट नाही, कारण मी नाशिकवरून पुण्याला आलो रात्री आणि कासारवाडीला मला थांबावं लागलं. रात्री 3 वाजता पोचलो आणि त्यावेळेस ट्रॅफिक सुरू होतं तर 8 वाजता. लिटरली रेल्वे स्टेशनवर मला झोपावं लागलं आणि तिथं वाट बघावं लागली. प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते, पण मला तिथं जाणीव झाली की ह्याला पर्याय नाही, ह्याला हार्डवर्कच लागतं. आणि तिथं मी जाऊन इंटरव्ह्यू दिला, माझं सिलेक्शन झालं, पण समहाऊ माझा रिझल्ट चांगला आल्यामुळं मी तो स्किप केला आणि इंजिनिअरिंगकडे आलो. 2007ला जसं पासआउट झालो देन आय थॉट की वी हॅव टू मूव्ह फॉर द प्लेसमेंट्स. आणि त्यावेळेस आमच्याकडे एकच कंपनी आली होती, पर्सिस्टंट सिस्टम्स, आणि त्यावेळेस एवढं मनावर घेतलं नव्हतं. हार्बिंजर पण आली होती. अँड देन आय थिंक की सगळेच मुलं पुण्याला जात आहेत, वाय नॉट वी. मग गेलो आणि कात्रज बिबेवाडी साईडला बरेचसे स्टार्टअप सुरू झालेले आणि समहाऊ आय गॉट सिलेक्टेड इन वन कंपनी. अँड त्यांनी सांगितले की एवढी ट्रेनिंगची फी असेल आणि तुम्हाला पुढे आम्ही कंटिन्यू करू. म्हणजे पहिलीच कंपनी आणि ती फेक निघणं हे सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट होता. अँड देन आय ट्राईड मेनी कंपनीज, एमटॉरीज, इवन दो त्यावेळेस 3DPLA म्हणून कंपनी होती आणि तिथं ट्राय केला, सिलेक्टिव्ह झालो होतो. आणि नंतर समहाऊ एकदा रूममध्ये बॅचलर होतो, त्यामुळं बरोबर काही गुजराती मुलंही होते आणि त्यांचं थोडं इन्स्पिरेशन होतं की तू हे कर ते कर, आणि त्यामुळं म्हटलं चला ह्याच्यावर वर्कआउट करूया. जायचं होतं मला SAPमध्ये, कारण त्यावेळेस ती क्रेज होती आणि रिसेशन पण होतं. आणि आय थिंक ऑक्टोबर 2007, 10 ऑक्टोबर 2007 मला एक ॲड दिसली सकाळी की या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये लेक्चरशिपसाठी ओपनिंग आहेत. देन म्हणतात आता घरी बसूनच आहे, आपण एक इंटरव्ह्यू सहज देऊन या. आणि तिला आणि ते 7 लोकांचं पॅनल जसं 3 Idiotमध्ये दाखवतात तसे सगळे बसलेले, आणि ते मला मराठीत विचारत होते आणि देन आय एम आन्सरिंग इन इंग्लिश. आणि त्यावेळेचं ITचं पॅकेज आहे 2.4, ते त्यावेळेला मला ऑफर केलं. मी शॉक झालो की लेक्चररला 2.4 म्हणजे त्यावेळेस जरा जास्तच आहे, कारण की नुसता BEची डिग्री होती आणि त्यावेळेस 5th पे होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते बनवून दिलं, कब जॉईन करेगा. म्हटलं कल से जॉईन कर सकता होता, वैसे फ्री आहे. मग घरी फोन केला की मला असं मिळालेलं आहे, शुड आय गो फॉर हायर स्टडीज और डायरेक्टली प्रायव्हेट जॉब. वडील नेहमी शिक्षणाला प्रायोरिटी देत होते, कारण की गडिंग्लजमधनं ते बाहेर त्यांना कळलं की त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन ITI होतं आणि त्यामुळे त्यांनी बघितले की इंजिनियर्स किंवा डिप्लोमा होल्डर्सला इंडस्ट्रीमध्ये किती व्हॅल्यू आहे. मग ते म्हणजे की यू कॅन कंटिन्यू विथ द MBA लेक्चरशिप. मग 2007 to 2012 मी प्रॉपर लेक्चरर होतो आणि प्रॉपर UGC अप्रूव्ड टीचर होतो. मी 3 वेळा इंटरमधून पळून आलो होतो, कारण मला इंडस्ट्रीत जायचं होतं. यांनी परत बोलून घेतलं आणि माझं 3 वेळा UGC करून घेतलं की तू बस. अँड लेक्चरशिप करताना मला कळलं की कशा प्रकारे बोलायचं, कसं लेक्चर डिलिव्हर करायचं. अँड द मोस्ट चॅलेंज इज दॅट हाऊ यू एंगेज स्टुडंट्स फॉर 1 hour, then practicals. And meanwhile I handled many responsibilities in that period, like I was an NSS officer, I was a cultural coordinator, even I have handled training and placement coordinator for particular department. I have organized
training placement activities. Okay. I am even though I have done Sun certification, Rational Rose IBM Sun certifications. I have presented research paper at IEEE level, local level. Then somewhere I thought that की ॲस्ट्रॉलॉजी तिथं घुसलं पाहिजे, तिथेही थोडं काम केलं अँड हळूहळू या गोष्टी घडत गेल्या. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू माय सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टीम की ती जी टीम होती त्यांनी मला घडवण्यात फार मदत केली. आणि बारीक बारीक गोष्टी आता कसं माणूस म्हटलं की चुका करतोच, त्यामुळं शिकत गेलो चुकामधनं आणि हळूहळू मुलांमध्ये म्हणजे अजूनही आम्ही त्या पॉप्युलर कॅटेगरीमध्ये आहोत आणि नेहमी अजूनसुद्धा वाढदिवसाला असेल किंवा कोल्हापूरमध्ये आले की ते येऊन भेटतात. मग ही आपली मोठी अचिव्हमेंट आहे. मग असं साईड बाय साईड प्रोफेशनल ग्रोथ पण होती. मग MBA केलं, ME केलं, म्हणजे आय हॅव 2 PG क्वालिफिकेशन्स की मास्टर ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स आणि MBA इन IT सिस्टम्स. तर हे 2014पर्यंत मी कवर केलं. 2011ला मला प्लेसमेंट्स हा फार जवळचा विषय होता, कारण सातारा, सांगली, कोल्हापूरमधून कोणी आलं तर आणि मी त्यांना मदत करायचो, कारण कॉलेज होतं चाकण MIDCमध्ये, सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तुम्ही जर सर्च केलात तर देन आय वॉन्ट टू हेल्प टू पीपल की तू इकडं जा तिकडं जा, आणि असं नेटवर्क डेव्हलप होत गेलं. आता हा एक पार्ट झाला. पण माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जर बघितल्या, तुम्ही जर माझं फेसबुक पेज चेक केलं तर आय लव्ह फोटोग्राफी. फोटोग्राफीमध्ये पण मी भरपूर काम केलं आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्री असेल किंवा मॉडेल्स फोटोग्राफी ह्याच्यामध्ये उतरलो होतो आणि ते नंतर ते सुटलं माझ्याकडनं. पण ट्रेकिंग हा माझा फार आवडीचा विषय. आय लव्ह आता माझ्या ॲनाटॉमीवर तुम्ही बघू नका, पण बॅचलर लाईफमध्ये मी ट्रेकिंग फार केलं. महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मी कवर केलेत. कवर करण्यापेक्षा आय एन्जॉय इट आणि लीड करायचो टीममध्ये. गिरीभ्रमण असेल किंवा गिरीप्रेमी असेल किंवा असे बरेचसे ट्रेकिंग ग्रुप मला अजूनही कोल्हापूरमध्ये ओळखतात, ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. काही किल्ल्यांचा आम्ही पण काही शोध लावला की असे पण काही वाटा आहेत वगैरे. आणि ॲडव्हेंचर ट्रेकिंग, ॲडव्हेंचर ह्या गोष्टीमध्ये हौस होते. म्हणजे नॉट ओन्ली महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये पण फिरलो, नॉर्थलाही फिरलो आहे. आणि ह्या म्हणजे मला फिरायची फार आवड आहे. त्यामुळे आमच्या महाटीपी असोसिएशनमध्ये मला लाडाने पर्यटन मंत्री म्हणतात, टुरिझम मिनिस्टर. बिकॉज घेऊन जातो मला ॲक्च्युली लीड करायचं आणि लोकांना घेऊन दाखवायचं की हा पण निसर्ग आहे, हे पण तुम्ही बघा. TV आणि मोबाईलच्या पलीकडे पण एक जग आहे ते, आणि हे तुमचं सगळ्यात मोठं स्ट्रेस बस्टर आहे. तर हे असे टीम लीड करत गेलो. मग कॉर्पोरेट टीम्स, त्या आमच्या कॉर्पोरेट लोक आमच्या टीममध्ये यायचे. अँड देन कॉन्टॅक्ट लिस्ट डेव्हलप, अपडेटेड. मग ते लोक कॉन्टॅक्टमध्ये आले. आजही लोक कुठेही असतील, ते US असेल, जर्मनी असेल, तर मला कॉन्टॅक्टमध्ये असतात. कारण की तेव्हा जे नेटवर्क डेव्हलप झालं ते मला ओव्हरऑल याच्यासाठी उपयोगी पडलं. आज कोणताही प्रॉब्लेम असेल स्टुडंटचा, तो आपण सॉल्व करू शकतो. पण हे काही एका रात्रीत झालेलं नाही आहे. इट्स नॉट अ मॅजिक शो. ह्याला एक जवळपास 7 ते 10 वर्ष मला द्यावं लागलं. आणि आता या मोमेंटला मी सांगू शकतो की आय हॅव गुड नेटवर्क ऑफ अ फ्रेंड्स अँड दोज केअर मी. अशा प्रकारे ते नेटवर्क डेव्हलप होत गेल्यामुळे त्याला प्लेसमेंटला फायदा झाला. आणि सुरू झाली होती जर्नी की सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एक कोणतरी मुलगा, एक कोणतरी लेक्चरर ट्रेनिंग प्लेसमेंटमध्ये काम करतो आहे. मीनवाईल मी एक पब्लिक पुस्तक पण लिहिलं कम्प्युटर नेटवर्कवर, काही पेपर्स पण पब्लिश केलेत. ही ॲकॅडमिक्स बॅकग्राऊंड आहे. पण 2011ला मला कळलं की आता टीचिंगचा जरा कंटाळा यायला लागला आहे. आणि एवढे सब्जेक्ट घेतलेत आणि बाकीचे टीचर लोक ते सब्जेक्ट 10-10, 15-15 वर्ष शिकवतात. आणि मला ॲज अ फ्रेशर म्हणून ह्यांनी प्रत्येक सेमिस्टरला 2 सब्जेक्ट, 1 सब्जेक्ट चालू केलेलं. 2015ला डिसाईड केलं की आता आपण फील्ड चेंज केलं. देन आय स्विच टू DY पाटील अंबी कॅम्पस. अँड आय हॅव टेकन सब्जेक्ट ऑफ डिस्क्रीट स्ट्रक्चर्स, देन नेटवर्क सिक्युरिटी. आणि त्याच्यामध्ये पेपर पब्लिश केल्यामुळे काय झालं की मला थोडा इंटरेस्ट होता. आणि प्लेसमेंटचं तसं होतंच आपल्याला, त्यामुळे एक ड्राईव्ह घेतला. देन प्रिन्सिपल आयडेंटिफाईड दिस गाय इज व्हेरी गुड आणि वी शूड प्रमोट हिम ॲज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. देन म्हटलं ओके सर, काही प्रॉब्लेम नाही, फक्त माझा टीचिंग लोड तेवढा कमी करा. देन दे मॅनेज. मग 1 कॉलेज झालं, मग 2 कॉलेज झालं, मग हळूहळू तो कॅम्पस ट्रिप सांभाळलं. आय एम बाय चान्स टीचर, नॉट अ बाय चॉईस. मला जायचं होतं इंडस्ट्रीमध्ये, पण म्हणतो ना की ऑलरेडी पब्लिक फेसिंग माझं चांगलं असल्यामुळे आणि बालसंस्कार केंद्र असेल लहानपणी, किंवा मी काही शाखेमध्ये पण जायचो आणि
घडत गेलं आणि त्यामुळे शिकवणं हा मला इझी जायला लागलं आणि अभ्यास करून लोकांसमोर येणं. कारण की DBT म्हणून एक संस्कार केंद्र आहे स्वाध्यायाचं, त्याच्यामध्ये आमच्याशी ग्रुप डिस्कशन, डिबेट, तुम्हाला एक टॉपिक घेऊन तुम्हाला बोलायचं असतं आणि हे लहानपणापासूनच डेव्हलप झाल्यामुळं शिकवणं म्हणजे मला असं काही चॅलेंज नाही वाटलं. सुरुवातीला भीती वाटली की कसं शिकवणार BEच्या मुलांवर, आणि कारण की पहिला सब्जेक्ट दिला तो BEचाच सब्जेक्ट दिला आणि सगळे फायनल इयरचे पोरं एकदम एक्साइटमेंटमध्ये बघतायत की हे कोण शिकवते. पण मला कळलं की ही कन्सेप्ट आहे आणि ही कुठं वापरली जाते. हे जर मुलांना जर सांगितलं आपण तर त्याचा इम्पॅक्ट कळतो की इट शुड बी कोलॅबरेटिव्ह स्टडी. त्यांना आपण का शिकतोय आणि हा माझा 1 तास मी काय म्हणतो कुठं युजफुल झाला की नाही, हे जर त्यांना आपण पटवून दिलं. तुम्ही आजही आमच्या अल्युमिनीला विचारू शकता की सुतार सरांना शिकवायची स्टाईल वेगळी त्यांची, की मी समजा एखादा प्रोग्राम घेतला तो ॲक्च्युली कुठं वापरला जातो. मी जर एखादं नेटवर्क सिक्युरिटी सांगितलं तर मी ते कुठं वापरलं गेलं आणि त्याचे थ्रेड्स, त्याचे प्लस पॉईंट्स काय होते. सो रिअल लाईफ एक्झाम्पल, रिअल लाईफ म्हणजे जुलियन ॲसांजची जर एक्झाम्पल असेल तेही मी पोरांना सांगितलेलं आहे, किंवा अलिबाबाचा जॅकमा त्याचंही मी पोरांना सांगितलं की मॅनेजमेंटचा सब्जेक्ट शिकवताना की जे तुम्ही शिकताय ते वापरायला शिका, फक्त तुम्ही डोक्यात ते फक्त साचून ठेवू नका. हे जर तुम्ही प्रत्येक शिक्षकाने जर पाळलं, आय थिंक बरेचसे लोक करतायत, पण ॲप्लिकेशन ओरिएंटेड जर तुम्ही मुलांना सांगत गेला तर मुलांना तो सब्जेक्ट, तो विषय चांगल्या प्रकारे समजला जातो. कारण की नॉर्मल फक्त मार्क्स पुरता तुम्ही जर रट्टा पॅटर्न करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. हे माझं हॉनेस्ट ओपिनियन आहे. रट्टा पॅटर्नला मार्केटमध्ये कोणीही विचारत नाही. इंडस्ट्री एवढंच म्हणते की ये तेरे को आता है या नहीं आता है, बस इतना बता, बिकॉज आफ्टर ऑल दे आर डुईंग बिझनेस अँड वी आर गेटिंग मनी ॲज वी आर वर्किंग फॉर देम. हे जे प्रिन्सिपल जॉब ओरिएंटेड, ठीक आहे. काही मुलांना आम्ही एंटरप्रेनरसाठी मोटिवेट करतो की वाय नॉट यू शुड गिव अ जॉब गिवर्स, अँड हायर स्टडीजलाही मुलांना मोटिवेट करतो की सगळीकडे तुम्ही तुमचा एरिया ओळखून त्याच्यात प्रगती करा, जिथं जाल तिथं टॉपला जा, असं आहे. मग अशा प्रकारे बाय चॉईस ट्रेनिंग प्लेसमेंटमध्ये आलो, बाय चान्स टीचिंगमध्ये आलो आणि ह्या ट्रेनिंग प्लेसमेंट असं डेव्हलप होत गेलं. आणि पुणेमध्ये जवळपास मी 2016पर्यंत काम केलं. 2017ला मी कोल्हापूरला शिफ्ट झालो आणि आय हॅव टेकन द चॅलेंज की मेट्रो सिटीजमध्ये काम करताना बऱ्याचशा गोष्टी मुलांना अवेलेबल असतात, पण Tier 2 सिटीजमध्ये किंवा नॉन मेट्रो सिटीजमध्ये मुलांना माहिती नसतं की असंही जग पुढे गेलेलं आहे. मग मी हे जे करतो आहे ते ह्या मुलांना फायदेशीर आहे. पुण्यातल्या मुलांना कितपत ते डायजेस्ट करतात, त्यांचं चॉईस बदलत असतो, सेमिस्टर वाईज त्यांचा ऑप्शन बदलत असतो. जर या सेमिस्टरला मी हायर स्टडीजला, पुढच्या सेमिस्टरला गेटला, त्याच्या पुढच्या सेमिस्टरला दुसरंच काहीतरी असतं. मग ठरवलं की चला आपल्या बॅक टू होम, आणि तिथं मी डेअरिंग केली की चला पुणे सोडायची तयारी ठेवूया. नॉर्मली लोक कोल्हापूर सोडतात, नाशिक सोडतात, मी पुणे सोडायची तयारी केली आणि आय वॉज ट्राईड माय मेटल हिअर की वाय नॉट वी कॅन वर्क फॉर दीज स्टुडंट्स दोज ॲक्च्युली नीड्स जॉब. राईट. सो नाऊ आय वूड लाईक टू आस्क अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ओव्हर हिअर, की ज्या वेळेला पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमधून जिथं बऱ्यापैकी स्टुडंट्सचं म्हणजे अवेअरनेस हा पार्ट जर आपण म्हणू तर बऱ्यापैकी असतो, तर तिकडून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या अर्ली स्टेजमध्ये ॲज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सिस्टीम बिल्ड करताना असे कोणते चॅलेंजेस यू हॅड टू फेस, की ज्या चॅलेंजेसना तुम्हाला पुढच्या परत काही वर्षामध्ये काम करावं लागलं आणि नाऊ यू हॅव बिल्ड अन एम्पायर आपण असं म्हणू शकतो. तर असे कोणते चॅलेंजेस होते की ज्या चॅलेंजेस तुम्हाला खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागली आणि काम करावं लागलं? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. नॉर्मली इट हॅपन्स विथ द Tier 2 cities because they don't know about the placements exactly, and the training is the later part. The first challenge was that the placement sale here was sinking, and very few companies, hardly on figures, that is 2 or 3 companies are approaching here, and that companies also training institutes, and somewhere students realize that if there is no placement then why we have to sit for the training. जर प्लेसमेंट नसेल तर ट्रेनिंगला बसून का उपयोग. आम्ही म्हणायचो तुम्ही ट्रेनिंगला बसा तर तुम्हाला प्लेसमेंट होईल. हा मोठा गॅप होता. मी म्हटलं आता हा तर रिकवर करायचा आहे. देन मी नेहमी म्हणतो की तुम्ही मुलं ज्यांना गरज आहे त्यांच्याशी तुम्ही जाऊन पहिले बोला. देन आय हॅव स्टार्टेड सम इंडक्शन प्रोग्राम्स की प्लेसमेंट्सची प्रोसेस अशी आहे, तुम्हाला हे प्रिपरेशन करावं लागेल आणि हळूहळू हे
पर सेमिस्टरला मी 1-2 सेशन घ्यायला चालू केले. ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले. त्यांना मुलांना महत्त्व पटवून दिलं. सुरुवातीला 100 मुलं बसायची, नंतर 200, मग 300, मग हळूहळू फुल कॅम्पस, ऑन कॅम्पस हे चालू केलं की चला कॅम्पस प्लेसमेंट प्रोसेस काय असते मुलांना समजून सांगितलं की ह्या टेस्ट असतात, हे असं असतं, इंटरव्ह्यू असे असतात, हाऊ यू हॅव टू प्रिपेअर in a proper way. So you have to design one action plan, you have to make a strategy how to crack that test. And I believe that the placement is a facility. Students have to earn it. It's a student ownership. They have to earn the placements. So I have formed the platform committee where student coordinators must be volunteer in our placement activities. My USP is that my platform committee. आजही तुम्ही जर बघितलं तर माझी स्टुडंटची जी टीम आहे ती सगळ्यात बेस्ट आहे अख्ख्या झोनमध्ये. आफ्टर IITs आय कॅन कम्पीट बिकॉज नाऊ द टीम इज ऑफ 200+ स्टुडंट्स. बट ॲट दॅट टाईम आय हॅव स्टार्टेड विथ द 40 स्टुडंट्स. पर डिव्हिजन काही स्टुडंट्स घेतले आणि त्यांना गाईड केलं की अशा गोष्टी फक्त करायच्या आहेत, तुम्हाला काय नाही करायचं. जेव्हा मुलांना कळायला लागले की रिक्रुटमेंट प्रोसेस अशी असते, असे ॲप्टिट्यूड टेस्ट होतात, असे इंटरव्ह्यू होतात, आणि ते मुलांना थोडं एक्सायटेड वाटलं की सारा HR आपल्यासमोर आहे आणि हाऊ वी can be handled, how we can give good hospitality for them, and then how to achieve the results. म्हणजे असे छोटे टार्गेट ठेवत गेलो की चला ह्यांचं बघूया त्यांचं बघूया. मग मुलांबरोबर इंडस्ट्री व्हिजिटला जायला चालू केलं. आय हॅव टेकन द रिस्क की चला संध्याकाळी निघायचं, परत इंडस्ट्रीमध्ये त्यांना भेटवायचं, त्यांना दाखवली इंडस्ट्री अशी असते. माझे बरेचसे कलिग्सने मला हेल्प पण केली जे इंडस्ट्रीमधले आहेत, त्यांनी ट्रेनिंगसाठी किंवा इंडस्ट्री व्हिजिटसाठी मदत केली. देन आय थॉट की चला सोनार आणि कान टोचावे म्हणून मी काही TPOचे सेशन आमच्या इथे ठेवले आहेत. देन आय कॉल्ड ॲल्युमनीज की त्यांच्याकडनं तुम्ही ऐका. मग हे 2017-18 हे 2 वर्षात चालू केलं आणि मुलांना ॲप्रिशिएट करणं चालू केलं की तुम्ही चांगलं काम केलं आहे, हे तुमची अचिव्हमेंट आहे. त्यामुळे मुलांमध्ये मोटिवेशन आलं आणि मुलं आता प्लेसमेंटला यायला लागलं. सगळ्यात फनी म्हणजे आणि ट्रॅजेडी पण तुम्ही म्हणू शकतात की 2019ला जेव्हा वाटलं मला ग्रीप बसली आहे तेव्हाच कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि चेन ब्रेक झाली. तिथून बाहेर पडलो की चला आता तरी सेट होईल. 2020ला कोविड आलं. तिथून बाहेर आलो. मग कोविडमध्ये म्हटलं की आता चेन ब्रेक झाली नाही पाहिजे. मग तेव्हा झूम मीटिंगचा वापर कसा वापरावा हे मी सुरू केलं आणि वेबिनार्स वगैरे चालू केला. त्यामुळे झूमचं लिमिट 100 होतं, नंतर त्यांनी ते वाढवलं पुढचं. म्हणजे आय नो की कोविड वेव मार्चमध्ये आले आणि एप्रिलमध्ये आम्ही वेबिनार चालू केले. कोणाला तेवढी अपेक्षा पण नव्हती. मग ते हळूहळू तिथून बाहेर पडलं. 21ला पण सेम सिनारिओ. म्हणजे अशा सिटीमध्ये काम करतो की जिथं फ्लड पण आहे आणि पॅन्डेमिक सिच्युएशन पण आहे. दोन्ही राहू केतू असल्यामुळे काम करणं जरा चॅलेंजिंग होतं. पण म्हटलं की मुलांवर आपण थोडा ट्रस्ट ठेवा, मुलांकडनं करून घ्यावं. आणि हळूहळू जसं अचिव्हमेंट्स आम्ही मुलांमध्ये शेअर करायला लागलो. मग पहिले 250 प्लेसमेंट, मग 350, 470 नंबर वाढत गेले. आता आम्ही वेगळ्या नोटवर काम करतो की क्वालिटी प्लेसमेंट्स जे हायर पॅकेजवर जाईल किंवा इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन किती चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. आय बिलीव्ह दॅट की एंटरप्रेन्योर्स अँड इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन दिस 2 फॅक्टर्स विल हेल्प टू इन्स्टिट्यूट. नाऊ प्लेसमेंट्स विल बी सेकंडरी पार्ट की तुम्ही तुमच्यावर किती इंडस्ट्री काम करतायत आणि तुमचे मुलांचा अचिव्हमेंट स्टार्टअप आहे की एंटरप्रेन्योरचं आहे की हायर स्टडीज आहे, ह्याच्यावरनं कॉलेजची क्वालिटी दिसून येते. म्हणजे नॉट ओनली फॉर प्रायव्हेट सेक्टर, आय ऑल्सो मोटिवेट स्टुडंट्स टू जॉईन पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर, ONGC. का आपली मुलं तिथेही गेली पाहिजेत. आणि अशा प्रकारे हळूहळू छोटे चॉईसेस बनवत गेलो. आणि ह्याला आम्ही काय म्हणतो की तुम्ही 7th वंडर्स ऐकले असतील, पण 8th वंडर तुम्हाला माहिती आहे का? 8th वंडर इज नथिंग बट अ कंपाऊंड इंटरेस्ट, की आपण त्याला मराठीत म्हणतो चक्रवाढ व्याज. जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत जाल तसं तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळत जातात. इट शुड बी अ बटरफ्लाय इफेक्ट की हळूहळू व्हायला पाहिजे. तुम्ही जर शॉर्टकट मारला ना तर खाली पडेल 100%. ती मुलं टिकणारच नाही इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळं माझं म्हणजे एक प्रिन्सिपल आहे, सायकल इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. सो वी हॅव टू मेंटेन द क्लास. असं ट्रेनिंग प्लेसमेंटचं आहे. तुम्हाला नेटवर्किंग डेव्हलप करावं लागतं, तुम्हाला मुलांशी बोलावं लागतं, त्यांच्यामध्ये मिळून काम करावं लागतं, त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो. आणि कोल्हापूरसारख्या शहरामध्ये इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी हा एक प्रकार आहे. त्यांना भीती वाटते की मी फेस करू की नको.
मग त्यांचा हात पकडून त्यांना बसावं लागतं. कधी कधी मला मुलांना थोडं स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावं लागते. मग कुठंतरी त्याला ट्रॅक आणावं लागायचं, कारण की पूर्वीच्या काळी म्हणायचे छडी लागे छमछम विद्येही गम गम, आणि तो कुठंतरी रूल वापरावा लागतो. आणि त्याचा फायदा मुलांनाच होतो अल्टिमेटली. आज जेव्हा मुलांचे प्लेसमेंट्स होतात किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स येतात, त्यांच्या डोळ्यात जे पाणी दिसतं, आय फील दॅट आय हॅव अर्न समथिंग. हेच माझं पुण्य आहे आणि ह्याच्यामुळे That is a satisfaction. येस. सो नाऊ आय वुड लाईक टू आस्क अ क्वेश्चन. जसं तुम्ही म्हणालात सर की स्टुडंट्स इन्व्हॉल्वमेंट किंवा स्टुडंट कोऑर्डिनेटरची टीम, आय ट्रीट दिस ॲज अ वन ऑफ द प्रॅक्टिस टू अपस्किल द स्टुडंट्स, बिकॉज आय हॅव मायसेल्फ ऑब्झर्व दॅट की मुलं येतात, मग ट्रेनरशी बोलतात आणि ट्रेनरनं ते कोऑर्डिनेट करून देतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये दे अपस्किल देमसेल्स. सो आय वुड लाईक टू आस्क यू क्वेश्चन की what are different kind of such activities that you practice at your institute in order to upskill the students? See, right now, my Placecom committee or my staff training placement committee is working very nicely, and they are doing consistently job. Student Placecom committee, we are starting from first year to last year, and every division has a specific set of volunteers, and they have some coordinators. Like I elect 6 students per division. 2 are for placements, 2 for the training, 1 for campus ambassador, and 1 for user media coordinator. Okay. So the placement coordinator team, what will do, they do the event management of placement activities. Okay. The training team will take care of entire coordination from hospitality to documentation. Okay. Campus ambassador is my lead generation team, and they will be act as a representative of industry, in between industry and institute. So they are active on LinkedIn, they are active on other platforms, and media coordinator has job of to document everything, photos, whatever the requirement for news, photos collection. तुम्ही बघितलं असेल की आमच्या प्लेसमेंटचे क्रिएटिव्स पण वेगळे असतात, ते प्रॉपरली डिझाईन असतात, त्याच्यामागे आमची मीडिया टीम काम करत असते. आणि हे फर्स्ट इयर टू लास्ट इयर केल्यामुळं एक कल्चर डेव्हलप झालं. आज कोणत्याही मोमेंटला जर मला एखादी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर माझे स्टुडंट कोऑर्डिनेटर आमच्याबरोबर असतात. अँड इट इज अ बिगेस्ट सपोर्ट टीम फॉर अ ट्रेनिंग प्लेसमेंट सेल. वी आर टेकिंग केअर ऑफ एंटायर ग्रुप ऑफ प्लेसमेंट्स ओनली विथ द हेल्प ऑफ स्टुडंट्स अँड माय फॅकल्टीजमध्ये आम्ही जे स्टाफ कोऑर्डिनेटर्स आहेत, एक ट्रेनिंगचे आहेत आणि प्लेसमेंटचे आहेत आणि एक इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे आहेत. तिघांचे जॉब डिस्क्रिप्शन वेगवेगळे आहेत. ट्रेनिंगवाल्याचं काम करायचं, प्लेसमेंटवाल्यानं प्लेसमेंटचं काम करायचं, आणि इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन जे बघतात त्यांचं वेगळं काम आहे. तर आता ह्या गोष्टी जुळून आल्या आहेत, आणि संस्था किंवा आमचं जे विजन आहे ते आता एका वेगळ्या मोमेंटवर चाललं आहे, आणि वी आर ऑन राईट ट्रॅक. म्हणजे आत्ताची आमची एक जे एक्सायटिंग न्यूज तुम्ही सांगितली की अनामिका डाकरे म्हणून जी मुलगी तिला आता 60 लाखाचं पॅकेज मिळालं. शी बॅग्ड 60 LPA ऑफर. ती मुलगी आहे पन्हाळ्यातल्या तालुक्यातली एका छोट्याशा गावामधली, आणि तिला आम्ही व्यवस्थित सांगितलं की तू पहिली टेस्ट क्रॅक केली ॲडोबीची, देन यू हॅव टू गो थ्रू वन स्पेसिफिक प्रोग्राम, ट्रेनिंग प्रोग्राम, देन वी हॅव टेकन नंबर ऑफ मॉक इंटरव्ह्यूज, नंबर ऑफ टेक्निकल टेस्ट, आणि ते ऑटोमॅटिकली तिने पण मेहनत घेतली, तिला मोटिवेट केलं. आम्ही हे नाही म्हटलं की ॲडोबाची कंपनी हिला कसं काय क्रॅक होणार, नाही, तू करू शकते, यू कॅन, फक्त मेथड चेंज कर, तुझं सगळं होतं. आणि आज तिला 60 लाखाची ऑफर मिळाली, आणि तेही महाराष्ट्रातनं तिला एकटीलाच मिळाली. अजून काय पाहिजे. तर हे कुठंतरी काम करावं लागतं, आणि मुलांना जाणीव करून द्यायची की तुम्ही हे करू शकतात, यू कॅन डू इट, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तर अशा प्रकारे आमची प्लेसकॉम कमिटी काम करते. त्यांना ह्याच्यामध्ये बरेचसे स्किल्स त्यांचे डेव्हलप होत असतात. एक कॉर्पोरेट नेटवर्किंग, एक कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप, देन इव्हेंट मॅनेजमेंट, अँड वन इज अ कॅरेक्टर, द बिहेवियर. हे एकदा जेव्हा डेव्हलप झालं, म्हणजे मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलं की काही कंपन्यांनी फक्त ते ट्रेनिंग प्लेसमेंटमध्ये तू काम करतोय ना, यू गेट ऑफर, असं माझ्याकडे समोर एक्झाम्पल्स आहेत. आणि ती मुलं खरंच पुढे जातात, आणि ती मुलं बाकीच्यापेक्षा थोडी वेगळी वाटतात. या मोमेंटला मला सांगायला म्हणजे थोडं फनी आहे. नाव वी आर टेकिंग इलेक्शन फॉर टू चूज द मेंबर्स. सो स्टुडंट्स, आता मुलांमध्ये ही क्युरिओसिटी आहे की मला जायचं आहे ते. तर हे फर्स्ट इयरपासून आम्हाला पॅरेंट्सचे फोन होतं, सर तेवढं बघा, त्या आमच्या मुलाला जरा TMP टीममध्ये घ्या. म्हटलं नक्की घेऊ, काय प्रॉब्लेम नाही.
हे आमचं सो दॅट इज अ रिझल्ट ऑफ आय कुड से कल्चर दॅट यू हॅव बिल्ड थ्रू आउट द इयर्स. म्हणजे ही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही की 6 महिन्यामध्ये आणि वर्षामध्ये झाली आहे. तुम्ही 4 वर्षापासून जे प्रयत्न केले सिन्स 2017 राईट. सो त्याचं आपण म्हणू की हे आता सेम एक्सपेरिमेंट मी पुण्यामध्ये पण केलं होतं. ओके, तेच इकडे कंटिन्यू केलं. great. Now, sir, I would like to move towards your industry institute interaction and industry connection, because whatever so far I have observed since last 5 to 6 years की इंडस्ट्रीमधला कनेक्ट आपण म्हणू किंवा कोणत्याही HR बरोबर किंवा कोणत्याही इंडस्ट्री पर्सन बरोबर तयार होणारं जे रिलेशन आहे तुमचं, इट इज युनिक दॅन एनी अदर पीपल. सो व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दॅट आणि कसं तुम्ही ते केलं? नथिंग बट सिक्रेट, बी अवेलेबल फॉर देम, दॅट्स इट. की तुम्ही म्हणजे आम्ही म्हणतो की तुम्ही गव्हर्नन्स कसं करतात, हाऊ यू रिस्पॉन्स रॅदर दॅन रिॲक्ट. की तुम्ही एखाद्या HR चा फोन आला किंवा एखाद्याचा मेल आला, तुम्ही त्याला कसा रिस्पॉन्स देतात ह्याच्यावर ठरतं की तुमच्याबरोबर तो रिक्रुटर किंवा ती कंपनी काम करायला इच्छुक आहे की नाही. नंबर ऑफ टाइम्स आय हॅव व्हिजिटेड फिजिकली इन देअर ऑफिसेस. नुसतं टेलिफोन कॉलिंग किंवा ईमेल करून होत नाही, तुम्हाला फेस टू फेस मीटिंग झालीच पाहिजे. आय हॅव रोम्ड इन बँगलोर, आय हॅव रोम्ड इन कोकण, आय हॅव रोम्ड इन गुजरात, आय हॅव रोम्ड इन नाशिक. जिथं जिथं शक्य आहे तिथं सगळीकडे गेलो. कोर कंपनीसाठी प्लेसमेंटचं चॅलेंज वेगळं असतं, IT चं वेगळं असतं, त्यांचं वेगवेगळ्या गोष्टी त्यांचे रिक्वायरमेंट असतात, त्या मॅचअप करावं लागतात. फिजिकल मीट, त्यांच्याबरोबर शेअर करणं, त्यांना प्रेझेंटेशन देणं आणि कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डिवोट करतात त्याचे रिझल्ट्स तुम्हाला नंतर मिळतातच. एक सिम्पल एक्झाम्पल की लिंक्डइन, की दिवसातले 15 मिनटं मी लिंक्डइनवर स्पेंड करतो आणि त्याप्रमाणे अप्रोच करतो. सुरुवातीला हे थोडं किचकट वाटायचं, कारण त्याआधी जे नेटवर्क होतं ते फिजिकल होतं, कारण तुम्हाला बोललो मी ट्रेकिंग, फोटोग्राफी किंवा हे ते फिजिकल होतं. जसं जसं सिच्युएशन चेंज होत गेली तसे टूल्स बदलत गेलो. त्याचा इफेक्टिव्ह वापर करायला चालू केला ना, ट्रस्ट मी, यू विल गेट अ गुड नेटवर्क. गिव्ह टाईम टू देम. मग तुम्ही नुसता एका केबिनमध्ये बसून तुम्ही फोन केला, ईमेल केला तर प्लेसमेंट होत नाही. यू हॅव टू मीट देम, यू हॅव टू डिस्कस विथ देम, यू हॅव टू जॉईन कॉन्फरन्सेस. तुम्ही बऱ्याचशा कॉन्फरन्समध्ये गेला पाहिजे, तिथं नेटवर्किंग केलं पाहिजेत. आपल्या कॉलेजचं कार्ड द्यायला तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे, तुम्ही ते शेअर केलं पाहिजेत. आणि बी कॉन्फिडंट की आय हॅव गुड क्वालिटीज, आय हॅव गुड स्टुडंट्स. जेव्हा तुम्ही त्याला समजून सांगता की असं आम्ही करतो आहे, मग तेव्हा इंटरेस्ट त्याच्यात तयार होतं की इसमें कुछ बात है. म्हणजे DY पाटील ग्रुप जरी ब्रँड नेम आहे तरी पण आम्हाला त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पुढे काम करावं लागतं. त्यामुळं हे कंटिन्युअसली काम आहे. आणि समूह माझी जी म्हटलं कॅम्पस ॲम्बॅसेडर जी टीम आहे, की पहिले माझा एक बेंदू काम करायचं, आता 200 लोक काम करत आहेत. की चला आपल्या कॉलेजसाठी अजून किती काय आणता येईल. आणि हे कंटिन्युअसली आम्ही त्यांचं वेगवेगळं वर्कशॉप घेत असतो. डिजिटल मार्केटिंग असेल किंवा कम्युनिकेशन स्किल असेल, स्पेशली डिझाईन आम्ही एक स्ट्रक्चर केलं की एवढंच तुम्ही करा, तुमचा एक फायदा होतो. आणि आता या मोमेंटला असं की मुलं स्वतः ऑफ कॅम्पसमध्ये ट्राय करतात आणि स्वतः जॉब मिळवत आहेत. ते मला वाटतं की दिस इज द नथिंग बट अचिव्हमेंट, की तो स्वतःला प्रमोट करायला शिकला आहे. आणि दिस इज माय प्रॉडक्ट की जो मार्केटमध्ये आता व्हायरल होतो आहे. एक्झॅक्टली. नाऊ सर, आय वुड लाईक टू आस्क अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, की तुम्ही जसं म्हणालात की आता 200 जणं आधी जे सुदर्शन सुतार सर एकटेच काम करायचे, त्या ठिकाणी 200 जणं काम करत आहेत. सो टू गेन दिस कॉन्फिडन्स देअर शुड बी अ लीडर हू इज लीडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे असं 200 मुलांना वाटण्याकरता त्यांच्यासमोर कोणतरी असं असावं लागतं. आणि मला वाटतं की तुमच्या रूपामध्ये त्यांना ते कोणतरी समोर दिसतंय. सो I'd like to ask you a question की what is your inspiration for working such a tirelessly for 24/7, because I can observe की रात्री 8 वाजता सुद्धा कॉल्स आणि मेसेजेस आणि हे सगळं लिंक्डइनवरच्या पोस्ट मी बघतो, त्याला काही वेळेचं म्हणजे काही गणितच नसतं. सो व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन बिहाइंड वर्किंग सच टायरलेसली फॉर the students placement? And I'm mad about placements. I'm passionate somewhere. किती कंट्रोल केला ते होत नाही. इट्स नॉट अ हॅबिट. आणि याच्यात म्हणतो ना, आवड असली की सगळं होत जातं. आणि बरेचसे एक्झाम्पल्स, म्हणजे पहिले 40 ड्राईव्ह तर माझे 0 सिलेक्शन होते सर. म्हणजे 2017ला स्टार्ट केलं, पूल कॅम्पस करायचं आणि बाहेरचे पोरं प्लेसमेंट घेऊन जायचे. आणि 0 सिलेक्शन म्हटल्यावर घाम फुटायला लागला. आणि मायक्रोसॉफ्ट आली, डायरेक्ट आली, म्हटलं आता काय होतं आहे. मग मला ऋतुराज साहेब जे आमचे आहेत आणि गुप्ता सर जे आहेत, लढा तुम्ही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, ते जे मला जे बूस्टर डोस मिळाला त्याप्रमाणे काम चालू केलं. आणि आमचे संजय साहेब तर नेहमी सपोर्ट करत असतात. आणि असा मॅनेजमेंटचा सपोर्ट असेल आणि फॅकल्टीचा सपोर्ट असेल
तर मग 24/7 काय त्याला काही हे नसतं. मुलांना जॉब मिळणं हे आमचं पहिलं लक्ष होतं. मग त्याचे पुढचे टप्पे जे आहेत त्यांच्या अपेक्षा आहे आणि आता तर मल्टिपल ऑफर्स एक नवीन कल्चर आलेलं आहे. तिथंही आम्ही आहोत, पण ते या प्लॅटफॉर्मवर बोलणं उपयोग नाही, म्हणजे बरोबर दिसत नाही ते. तर ह्या अशा गोष्टी कराव्या लागतात आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो त्या प्रकारेच चाललं आहे. आणि नॉन मेट्रो सिटीजमध्ये नेहमी कंपॅरिझन असतं. कोल्हापूरमध्ये असे, पुण्यामध्ये तसे, मुंबईमध्ये तसे, मग आपल्याकडे का नाही? मग ते जे कंपॅरिझन आहे त्याच्यामुळे कदाचित अजून काम करण्याची उमेद आली, फिरण्याची इच्छा तयार झाली आणि मॅनेजमेंटने पूर्ण सपोर्ट केला आणि गोष्टी घडत आहेत. नाऊ आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन की आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी वर्क लाईफ बॅलन्ससुद्धा गरजेचा असतो. जसं तुम्ही म्हणालात की यू हॅव अ हॅबिट ऑफ ट्रेकिंग अँड फोटोग्राफी अँड अदर ऑफ द थिंग्स. सो मला विचारायला आवडेल की याच्याबरोबर अजून कोणत्या हॉबीज अँड इंटरेस्ट तुम्ही मोकळ्या वेळेत तुमचा वेळ कसा घालवता आणि स्ट्रेस बस्टर म्हणून कोणत्या गोष्टीचा यूज करता? स्ट्रेस बस्टर म्हणजे मी कार बाहेर काढतो आणि फिरून येतो मस्त. एक कॅमेरा घ्यायचा. माझे काही चांगले मित्र पण आहेत आणि ते माझ्याबरोबर नेहमी असतात. ते एक आहे. फूडिंग फार आवडतं मला. देन एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस, ह्या गोष्टी आहेत. रीडिंग फार आवडतं, वाचायला फार आवडतं. अँड फॅमिलीला टाईम देणं मला हाय प्रायोरिटीवर असतं, त्यामुळे फॅमिलीलाही टाईम देत असतो जिथं जिथं शक्य आहे. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी पूर्ण त्याचं युटिलायझेशन मी फॅमिलीसाठी देतो, स्वतःसाठी देतो. आणि समवेअर आय डू मेडिटेशन. म्हणजे मला आवडतं की सकाळी मी सुरुवात करताना रामरक्षा म्हटल्याशिवाय दिवस सुरूच करत नाही. तर ते भागच झाला आयुष्याचा. मेडिटेशन पण इम्पॉर्टंट आहे, कारण की हा जॉब थँकलेस जॉब आहे. इट्स अ 24/7 जॉब आणि याच्यात अपेक्षा लोकांच्या थांबत नाही. समवेअर आपण ते ब्लास्ट होतो, कुठेतरी ब्लास्ट झालं पाहिजे, कुठेतरी ते मनात साठून ठेवलं ना तर ते अवघड होतं. मग ते तुम्ही ते रिलीज केलं पाहिजे. मग आम्ही फ्रेंड नेटवर्कमध्ये भेटत असतो, फिरत असतो आणि जेवढं काही नवीन शिकता येईल ते आपण बघत असतो. Now, I would like to come to a point, sir. We listen from many of the people from this particular vicinity, from rural background. They complain about the students' mentality or students' mindset. So, we feel that it is very difficult to aware the students from rural background, to impart them awareness about the placement activities. आणि जसं तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की पहिल्या 40 ड्राईव्हमध्ये तुमच्या कॉलेजचे 0 प्लेसमेंट्स होते. सो इट वॉज अ ह्यूज चॅलेंज अँड यू कुड हॅव ऑल्सो, तुम्ही मुलांकडे बोट करू शकला असतात की मी इतकं करूनसुद्धा होत नाही आहे, आणि पण त्या ह्याच्यावरूनसुद्धा मार्ग काढून हे सगळं करणं इट वॉज चॅलेंजिंग. सो आय वुड लाईक टू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर पॉईंट की हाऊ डिड यू मॅनेज विथ ऑल ऑफ these challenges and how did you found the solution on all of these challenges? Very simple. There is a college, there is a student. Right. It's nothing like that at tier 1 or tier 2 or tier 3 cities. This is a student. We have to nurture him. We have to train him. कोल्हापूरसारख्या सिटीमध्ये काम करताना मी असं कधी विचार नाही केला की अरे हे नॉन मेट्रो आहे आणि इथं कसं काय करायचं. ॲज यू सेड की 40 ड्राईव्ह झाल्यानंतर माझं 0 सिलेक्शन होतं, पण तेव्हा माझ्या 41 ड्राईव्हला होतं की आता व्हायलाच पाहिजे. ओके. म्हणजे पर्सिस्टन्स आय थिंक इज अ की फॅक्टर टू गेट अ सक्सेस. की तुम्ही किती चिकाटीने मागे लागतात आणि किती जिद्दीने तुम्ही की चला ही नाही कंपनी तर पुढची कंपनी ट्राय करा, आता तरी होईल, आता तरी होईल, असं करत 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 स्ट्रीमलाईन झाली. मग मुलांना कळायला लागलं की कंपन्या यायला चालू झाल्यात आणि आपल्याला कुठेतरी प्रिपेरेशन करणं भाग आहे. आता मुळात प्रॉब्लेम असा दिसून आला की जेव्हा मी इथं काम करतो आहे की तिथं मला दिसून आले की बरेचसे खेड्यापाड्यातले मुलं येत आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंडचा विचार केला किंवा त्यांचा एज्युकेशनल बॅकग्राऊंडचा विचार केला तर खूप चॅलेंजेस आहेत. म्हणजे बरेचसे मुलांना इंग्लिशपासून सुरुवात आहे. आईवडिलांना पण एवढं माहीत नसतं. मग त्यांचं काउन्सिलिंग, त्यांना भेटणं, त्यांना वेळ देणं की युअर TPO इज अवेलेबल फॉर यू. तुम्हाला काय प्रश्न आहे ते विचारा, आम्ही तुम्हाला मदत करायला रेडी आहोत. आणि हे एका दिवसापुरता नाही, हे कन्सिस्टंटली आम्ही गेले 7-8 वर्ष पाळतो आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा मुलांच्या क्वेरी येतात तेव्हा तुम्ही सॉल्व करायला तिथं तयार असलं पाहिजेत. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही कदाचित त्या नेव्हिगेट करू शकतात किंवा त्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह सोल्युशन देऊ शकतात. कारण 10 प्रश्नांपैकी कदाचित 3 सॉल्व होतील, 4 सॉल्व होतील, पण त्याला वाटलं पाहिजे की माझ्या प्रश्नाचं इथं समाधान होतं आहे आणि मला इथं हेल्प मिळते.
मग असं हे आम्ही एक मेथड डिझाईन केली की तुम्ही अवेलेबल आहात की नाही. मग हळूहळू या गोष्टी करत गेलो. रुरल मुलांचा प्रॉब्लेम असतो की कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नसतो. त्यांना टेन्शन असतं की मी साला जर बसलो तर मी फेल होऊन जाईल किंवा एवढी मोठी कॉम्पिटिशन. मग आम्ही याच्यावर आयडिया केलं की यांना कॉम्पिटिशन म्हणजे नेमकं काय. देन वी हॅव स्टार्टेड ऑर्गनायझिंग पूल कॅम्पस ड्राईव्स. ओके. Whenever the crowd is 1,000, 2,000, then students thought that much competition how We I have. can face. राईट. आणि त्यांच्यामधून समजा एखादा जरी मुलगा या कॉलेजचा प्लेस झाला देन अगर वो कर सकते तो मैं नहीं. मग हे इनडायरेक्टली आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं की असं काय नाही की जिथं तुमच्याकडे स्किल सेट्स आहेत क्वालिटी आहेत तिथं मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. आता एक कंपनी फेल झाली डोंट वरी, सेकंड झाली डोंट वरी, थर्ड झाली डोंट वरी, फोर्थ झाली डोंट वरी, फिफ्थला तुला स्वतःला रिअलाइज होईल की मी कुठं चुकतोय आणि कुठं बरोबर आहे. देन वी आस्क टू स्टुडंट्स टू डू स्वॉट ॲनालिसिस. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ्स, व्हॉट इज युअर विकनेसेस, व्हॉट इज युअर ऑपॉर्च्युनिटीज, व्हॉट इज युअर थ्रेट्स. So somewhere you have to reskill, somewhere you have to upskill, somewhere you have to find the opportunity, और somewhere मौके पे चौका मारना ये भी आपको आना चाहिए. कधी कधी कोर कंपनी प्लेसमेंटमध्ये या गोष्टी दिसून येतात की सगळं येतं पण इंटरव्ह्यूला त्याला घाम फुटतो. त्यासाठी आम्ही मुलांना म्हणतो की मॉक प्रॅक्टिस चालू करा. देन वी आस्क टू अवर ॲल्युमनीज प्लीज टेक अ मॉक इंटरव्ह्यूज ऑफ आवर किड्स. Then the things are started, they have taken the practices, they guided to students. म्हणजे आल्मा कनेक्शन पण आम्ही मेंटेन ठेवलं, एक्सपर्ट्स पण मेंटेन ठेवलं. हिअर वी हॅव स्टार्टेड वन कन्सेप्ट ॲज अ लीडर्स टॉक. So one of the esteemed industry person came at our college and delivered excellent sessions. असं आम्ही प्रत्येक महिन्याला करत गेलो. असं नाही की फक्त वर्षातनं एकदा केलं डॉक्युमेंटेशन पुरता नाही, प्रत्येक महिन्याला इन मीन कसंही आम्ही ते मुलांना बिंबवलं की दिस इज द इम्पॉर्टंट अँड विदाउट ट्रेनिंग यू कांट गेट प्लेसमेंट्स. नावातच आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. ट्रेनिंगशिवाय प्लेसमेंट होणारच नाही. सो ट्रेनिंग इज फर्स्ट अँड प्लेसमेंट इज सेकंड. असं आहे. त्यामुळं सक्सेस स्टोरीज येत गेल्या, मुलांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली, मग ते तयारी करायला लागलेत आणि आता आम्हाला वाटतं की आम्ही आता अजून फायनल पोचलो नाही पण ॲटलीस्ट 60% प्लेसमेंट आम्ही डिफेंड करत चाललो आहे आणि अजून चांगल्या प्रकारे करू. नाऊ वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज की आपण या मागच्या टिपिकली 2-3 वर्षांमध्ये जो बघितला आहे की मेकॅनिकल, सिव्हिल किंवा आपल्याकडं मला वाटतं केमिकलसुद्धा ब्रांच आपल्याकडं आहे, तर या स्टुडंट्सच्या प्लेसमेंटमध्ये थोडंसं चॅलेंजेस किंवा हे असं थोडासा इंडस्ट्री मार्केट सूर थोडासा होता. सो हाऊ डीड यू वर्क अपॉन इट की त्या कोअर ब्रांचच्या स्टुडंट्सच्या प्लेसमेंटसाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतलेत किंवा कशा पद्धतीनं हाऊ डीड यू वर्क फॉर देअर प्लेसमेंट? आय बिलीव्ह कोर ब्रांचेससाठी इंटर्नशिप फार इम्पॉर्टंट आहे. दे मस्ट गो थ्रू व्होकेशनल ट्रेनिंग. आपण थेरॉटिकल किती जरी सांगितलं पण जोपर्यंत मुलगा इंडस्ट्रीत जात नाही तो जोपर्यंत तो तिथले मशिनरीज किंवा प्रोडक्शन लाईन बघत नाही तोपर्यंत त्याला ती इंडस्ट्री समजणारच नाही. तुम्हाला म्हणजे मी बरंचसं बघतो की मेकॅनिकलच्या मुलांना डिझाईनचे जॉब हवे असतात, पण डिझाईन करायच्या आधी तुम्ही तो प्रॉडक्ट बघितला आहे का, त्याचं ॲनालिसिस केलं आहे का, त्याच्यावर तुम्ही वर्क केलं आहेत का, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे इंडस्ट्री व्हिजिट्स मेकॅनिकलच्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे. आम्ही इथं मुलांना सांगतो की तुम्ही इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट घ्या आणि इंडस्ट्रीतले तुम्ही प्रोजेक्ट्स ॲज अ अकॅडमिक प्रोजेक्ट म्हणून घ्या. त्याचा फायदा मुलांना असा झाला की इंडस्ट्री मेंटर्स त्यांना मिळालेत आणि त्याप्रमाणे त्यांची ती आवड तयारच झाली. आय नो की मास रिक्रुटर्स जे IT आहेत ते एकदम बल्कमध्ये हायर करतात आणि को रिक्रुटर्स हे हार्डली 10, 5, 8 करत असतात आणि त्यासाठी आम्हाला मुलांना मोटिवेट करणं फार इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी आम्ही मुलांचं पहिले एक सेशन घेतो की ही मेकॅनिकलची इंडस्ट्री तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. मग अशा बऱ्याचशा कंपनीज येतात, त्यांना आम्ही पहिले ओरिएंटेशन देतो आणि मुलांना तयार करतो की जर तुला कोरमध्ये जायचं असेल तर ह्या गोष्टी तुला आल्या पाहिजेत, ह्या गोष्टी तू समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे तू ॲप्रोच केला पाहिजे. 2 दगडात ठेवून तुला करिअर करता येणार नाही. एकच राहा, फोकस राहा. मग याच्यामध्ये आमचं डिपार्टमेंट पण फार मदत करतं, मुलांचं काउन्सिलिंग चांगल्या प्रकारे करतं, मुलांचे कन्सिस्टंटली इंडस्ट्री व्हिजिट्स, इंटर्नशिप, व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, एखादं प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ठेवतात, एखादं ते मुलांसाठी लॅब्स पण ते अवेलेबल ठेवतात आणि मुळात म्हणजे आमच्याकडे इतके चांगले टीचर्स आहेत की ते मुलांना कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगतात आणि अशा प्रकारे मेकॅनिकल असेल, केमिकल असेल, सिव्हिल असेल, मुलांमध्ये प्लेसमेंटमधला अवेअरनेस झालात. सिव्हिलसाठी थोडा माझा वेगळा ॲप्रोच असतो कारण सिव्हिलचे मुलं एकतर PUC सेक्टर्स नाही तर अंतरप्रेन्योरशिपकडे जास्त जातात. मग त्यांच्यासाठी अंतरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटी असतील ते आम्ही प्रोजेक्ट करतो.
आणि जे कोणी प्लेसमेंटला असतील कोरला त्यांना आम्ही कंपनीज अवेलेबल करून देतो. अशा प्रकारे या कोर ब्रांचेचं प्लेसमेंट्स हळूहळू आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की कोल्हापूरसारख्या शहरात काम करताना तुमच्या आजूबाजूला MIDC जी आहे त्यात मोस्टली फॉन्ड्री आणि मॅन्युफॅक्चरिंग आहेत. त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही किती असतात, त्यांचे तुम्ही मीट्स किती अरेंज करतात. तर माझ्याकडे अप्रेंटिसशिप पण तेवढं आम्ही सिरियसली घेतो. त्यांचे HR मीट्स, इवन आय एम कन्व्हेनर ऑन CI कॉन्फरन्स ऑफ इंडियन इंडस्ट्री विच इज 150 years ओल्ड बिझनेस फोरम. त्याच्या मी इंडस्ट्री अकॅडमी रिलेशनशिपच्या पॅनलवर आहे. त्यामुळं मला त्यांच्या मीटिंग्समध्ये समजतं की इंडस्ट्री कशी मूव्ह होत चाललेली आहे आणि इंडस्ट्रीला इंजिनिअरिंग मुलांकडनं काय अपेक्षा आहेत. आणि इंडस्ट्रीला बरे मुलांकडनं सगळ्या 5 गोष्टी हव्या असतात, पण कॉलेज लेवलला काही इम्प्लिमेंट करताना काही चॅलेंजेस असतात. आता त्यांना 6 महिन्याची इंटर्नशिप हवी असते, पण काही ठिकाणी शक्य असते, काही ठिकाणी शक्य नसते. त्यांना कदाचित इंजिनियर असा हवा आहे की ज्याला जर्मन पण आलं पाहिजे आणि त्याला चांगला एक्सेल पण आलं पाहिजेत. मग ते आम्हाला समजून घ्यावं लागतं की कुठंतरी मध्यम मार्ग, कुठंतरी विन विन सिच्युएशन क्रिएट झाली पाहिजे. मग आम्ही काय केलं आहे की चला मेकॅनिकल आणि सिव्हिल आणि केमिकलच्या मुलांना एक तरी फॉरेन लँग्वेज आली पाहिजे. मग आम्ही फर्स्ट इयरपासूनच जर्मन, जॅपनीज, फ्रेंच चालू केलं. या मोमेंटला 250 मुलं तरी आता त्या प्रोसेसमधून जात आहेत. आणि ट्रस्ट मी, त्यांचं एक जरी सर्टिफिकेशन झालं तर त्यांना कॉन्फिडन्स स्वतःहून येईल आणि ते स्वतः कोर इंडस्ट्रीमध्ये जायचा प्रयत्न करतील. त्यामुळे वेगवेगळ्या मेथड्स, वेगवेगळ्या प्रकारे काउन्सिलिंग. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकच सोल्युशन अप्लाय करता येणार नाही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकच स्ट्रॅटेजी अप्लाय करता येणार नाही. कारण ह्या मुलांचं सायकोलॉजिकल लेवल वेगळी असते. ह्यांचं गणित चांगलं असतं आणि ह्यांचं प्रोग्रामिंग कच्चं असतं. आता काही मुलांना वाटतं की मला ITत जायचं आहे, तर आम्ही प्रोग्रामिंगसाठी पण मुलांना ट्रेनिंग चालू केलं की तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स आहेत. त्यामुळे प्रोग्रामिंगसाठी पण मुलं वळत आहेत. आणि जसं मी म्हटलं की काळ बदलत चालला आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन होतं आहे. इंडस्ट्री 4.0 मुलांना माहीत पाहिजे, इंडस्ट्रीला IoT पोरांना माहीत पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड झालेच पाहिजे. Now, sir, I would like to again come to the very important point. After DY Patil Kasba Wada, then extending the horizon towards DY Patil Group, and then with the help of MART EPO, you have extended the horizon towards the entire Maharashtra. कारण मी ऑब्झर्व केलं आहे की MART EPOच्या इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यामधून असेल किंवा वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरसाठी काही हेल्पफुल सेशन्स करणं, फुल कॅम्पस ड्राईव्ह करणं, अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ही खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्ससाठी काम करते. सो while working as a public relationship officer for MART EPO, how was your experience and how did it help to the entire training and placement community? So we would like to listen about. Very interesting question, Chetan. I am very thankful to Dr. Shital Kumar Vandale, who had given me this opportunity as a Chief Public Relationship Officer of a Maha Association of Training Placement Officers. And it's a unique forum. I can say it's a first forum which is registered and having large pool of training placement officers. Almost 600 TPOs we are connected. So early stage I was doubtful whether I can handle this post or not. But sir had given the confidence, sir, you have good network, you just start. Then as you know, I am very active on social media, not only LinkedIn but also Facebook. And slowly we are projecting our achievements and we are consistently organizing different meets and ह्या गोष्टी करत गेलो. आणि इव्हेंट मॅनेजमेंट मला फार आवड आहे. राईट. आणि तुम्ही कोल्हापूरमधली वेस्टर्न महाराष्ट्र TPO मीट पण बघितली, त्याच्यात आम्ही परफेक्ट नियोजन केलं. किंवा आत्ताची रिसेंटली जी आम्ही मीट घेतली, त्याच्यामुळे काय झालं की आम्ही सोशल मीडियाचा प्रॉपर यूज केला, प्रॉपर कंटेंट्स डिस्प्ले झाले. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही इतके वेबिनार्स घेतले, फ्रॉम NASSCOM टू AICT टू HRD, गव्हर्मेंट ऑफिशियल्स, ह्या सगळ्यांचे आम्ही वेबिनार्स घेतले, ते लोकांपर्यंत पोहोचवले. नॉट ओन्ली फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा, जिथं जिथं शक्य आहे, व्हॉट्सअप, तिथं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना सांगत नाही की आम्ही करतो आहे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आता या मोमेंटला आम्ही 50% सक्सेसफुल आहोत, अजून 50% नाही आहोत. कारण की जेव्हा बिझनेस फोरममध्ये मी काम करतो आहे, CI किंवा बाकी FSIमध्ये, तेव्हा मला कळते की आपण थोडं अजून काम केलं पाहिजे. आणि आम्ही त्या फेजवर काम करतो आहे, बऱ्याचशा नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येतो आहे. उद्देश एकच की ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर इज अ मेडिएटर, इट्स अ की पर्सन इन बिटवीन इन्स्टिट्यूट अँड इंडस्ट्री. तुम्ही ह्याला रिस्पेक्ट द्या.
तुमचं बरोबर सगळं इन्स्टिट्यूट प्रॉपर होतं आहे. आणि असे बरेचसे एक्सपेरिमेंट्स आम्ही केलेत आणि जिथे जिथं ॲक्टिव्ह TPO आहेत त्या कॉलेजला प्लेसमेंटच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी ॲज अ PRO म्हणून करत गेलो, लोकांपर्यंत रीच होत गेलो आणि त्यांचे क्वेरीज, त्यांचे प्रश्न, त्यांना मेंबरशिपसाठी मोटिवेट करणं, not only for engineering but also for BSc, BCom, Arts, Science, Pharmacy, MBA. Now we have started ITI also. तर ह्या सगळ्यांपर्यंत आम्ही प्रोजेक्ट करत गेलो. ह्याचा फायदा असा झाला की एकदम 600-700 TPOs आमच्या कनेक्शन असल्यामुळे इंडस्ट्रीच्या मोठ्या रिक्वायरमेंट्स आम्ही इझिली क्लोज करत गेलो. आणि आता त्यामुळं जे फेक कन्सल्टंट होते किंवा जे सो कॉल ट्रेन हायर मॉडेल होते ते सगळे लोक बाजूला होऊन गेले. आणि आता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट किंवा असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरकडे लोक एका रिस्पेक्टने बघतायत. आणि ही जी अचिव्हमेंट आहे आता आम्हाला ती मेंटेन ठेवायची आहे. त्याच्यात अजून किती चांगल्या प्रकारे आम्ही लोकांना मदत करू शकतो, TPOला मदत करू शकतो, इन्स्टिट्यूटला मदत करू शकतो, हे आमचं आता विजन आहे. आणि मला असं म्हणायला आवडेल की महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर फक्त महाराष्ट्रापुरती राहिलेली आहे. हे आपण परवाच्या इव्हेंटमध्ये चेतन तुला सांगायला आवडेल की कर्नाटकावाले आता म्हणतात की आम्ही पण असं चालू करतो, मध्य प्रदेशवाले म्हणायला लागले की आम्ही असं काहीतरी करतोय, कारण की करून दाखवलंय आम्ही. नुसता हायपोथेटिकल डिस्कशन केलं नाही की वी आर ऑन जस्ट ओनली ऑन एक्झिस्टिंग ऑन व्हॉट्सअप. नो, वी आर रिअली वर्किंग फॉर स्टुडंट्स, वी आर रिअली वर्किंग फॉर द ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स. तुम्ही काम करत राहा, तुम्हाला यश मिळेलच. दॅट्स इट. नाव सर, जसं तुम्ही तुमच्या आत्ता बोलण्यामध्ये कव्हर केलं की यू आर व्हेरी मच ॲक्टिव्ह ऑन द सोशल मीडिया. आता माणसाचं थोडं असं असतं की एका ठराविक एजमध्ये आल्यानंतर माणूस रिजिड होत जातो. नवीन गोष्टी शिकणं, त्या आत्मसात करणं, ॲडॉप्ट करणं आणि त्यामध्ये नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी होते हे थोडं एक्सप्लोअर करणं हे थोडं कठीण होत जातं वयानुसार. बट ॲज पर ॲज आय हॅव ऑब्झर्व्ड, जितके इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या मुलाला इंस्टाग्राम हँडल करतात त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सो व्हॉट इज सिक्रेट ऑर कसं हे करता तुम्ही? वी वुड लाईक टू लिसन. की क्रिएटिव्हिटी अँड लाईक टू रेस लाईक टू रेस विथ द टाईम. काही टिकटॉक पण होतं, टिकटॉकवर मी ॲक्टिव्ह होतो, नंतर इंस्टाग्राम आलं, मग रील्स पण चालू केलं आहे. सांगितलं ना की तुम्ही किती अवेलेबल आहात, तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचू शकता, त्याच्यावर तुमचं मार्केटिंग ठरत असतं, याच्यावर तुमचं परसेप्शन ठरत असतं. आता आजचं यूथ पूर्ण रील्सवर बिझी आहे, तर माझा क्लायंट कुठे आहे? रील्सवर आहे. सो आय शुड प्रोजेक्ट विथ द इंस्टाग्राम. फेसबुकवर माझा जो क्लायंट आहे तो HR किंवा जुने इंडस्ट्रीचे पीपल किंवा फ्रेंड्स नेटवर्क, त्याचा तो वेगळा वावर आहे, तिथं ते मेंटेन आहे. लिंक्डइनवर सगळे कॉर्पोरेट्स आहेत, तिथं मी माझे वेगळे कॉन्टॅक्ट असतात. का? कारण की प्रत्येकाला वेगळी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजेत आणि प्रत्येकाचं वेगळं तुम्ही रिस्पॉन्स क्रिएट करून त्याचं एन्कॅशमेंट झाली पाहिजेत. आणि हेच म्हणजे मुलांना असं समजून सांगितलं की तुम्ही स्वतःला कुठं प्रोजेक्ट करू शकतात, की तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही ह्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या पाहिजेत, फेसबुकवर ह्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या पाहिजेत, लिंक्डइनवर ह्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या पाहिजे, तरच तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग होईल. अशा प्रकारे तुम्ही या प्रॅक्टिसेस करा. आणि हे 2 दिवस फक्त प्रोफाईल अपडेट करून होत नाही, कन्सिस्टंटली. कारण शेवटी ते सॉफ्टवेअर आहेत, इट्स अ अल्गोरिदम. आणि त्या अल्गोरिदमवर तुम्ही कसं हँडल करतात. म्हणजे लिंक्डइनवर जर पोस्ट केली आपण तर 1 आवर जो स्टार्टिंग असतो त्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही ते कसं लोकांपर्यंत पोहोचतात ह्या गोष्टी मॅटर करतात. राईट राईट. ते रिॲक्शन्स किती येतात, लाईक त्यांच्या टाईमलाईनवर, तो अल्गोरिदम आहे शेवटी. येस. Now sir, I would like to add a couple of fun elements into our interaction. माझ्याकडे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. I hope you don't mind to answer all of them. So the first question, rapid fire question is, which city would you like to prefer for a company visit? Pune, Bangalore, Delhi or Mumbai? Bangalore. Any specific reason? All headquarters are located in Bangalore. Which city would you prefer to spend your vacation? Malvan, Lonavala, Goa or Vasota? Malvan. Okay. Konkan. So which class of students do you enjoy the teaching most? आता नाही आहे टीचिंगमध्ये, पण जेव्हा होता किंवा आता जर संधी मिळाली तर तुम्हाला आवडेल, SY, TY और फायनल इयर स्टुडंट्स? TY. ओके. एनी स्पेसिफिक रिझन? इट्स अ प्री, दॅट्स वाय. ओके. प्री फायनल इयर. ओके. त्यावर थोडं त्यांना शिंगे आलेले असतात, मग ते शिंगाला थोडं पॉलिशिंग करावं लागतं. राईट. सॉरी, किडिंग, पण जस्ट किडिंग. येस. सो विच इज युअर फेवरेट जॉब? टीचिंग, कंपनी व्हिजिट, ऑर्गनायझिंग प्लेसमेंट ड्राईव्ह और ऑर्गनायझिंग एनी इव्हेंट फॉर MATPO? ऑल. नो इट स्पेसिफिक ऑप्शन, सगळेच आवडते.
Okay. Now the last rapid fire question. Which was your favorite span of life? Childhood, college life, bachelor's life after graduation, or the current life which you are living? Very tricky question. Bachelor life, of course. Okay. And after marriage, that's balance. Great. I hope ma'am is watching this particular interview. Now, sir, I would like to come towards the conclusion of this video. And in the conclusion, I would like to request you to give a message to the entire student community who will be watching this particular interview to gain insights for their upliftment. And one message for all the training and placement community, all the training and placement officers working tirelessly, hardworking, and putting their maximum efforts in order to place maximum number of students from their institutes. So, two messages, one for student and one for training and placement community. Dear students, you are great, and I think work for passion, learn for lifetime, accept 3 A's, that is accept, be available, and adapt. Be adaptive, accept whatever the challenges, accept your situation, and be available for any things. Be a good citizen, be a good human. That is the need of hour, because in future you may have to deal with the robots, and at that time the humanity is there. So work hard. There is no shortcut for success. Hard work always leads. Don't get depressed, and there are a number of people are ready to help you. Just seek, just ask to them. They are ready to help you. Go ahead, and all best wishes. The placements are there. You just have to just grab it. And for training and placement officers, see, this is the by choice job. It's not by force. You have to be passionate. You have to work for the student. Be a student centric. After all, your customer satisfaction is nothing but your job profile. And I hope that this TPO fraternity is an excellent community in education sector, and they are working hard for the students. And keep this passion. Enjoy your life, and that's it. So I would like to thank you, sir, for giving us your valuable time to have this fruitful interaction. I am very much thankful for also allowing us to ask few questions in Marathi, and you have also answered. Because त्यामुळे मला असं वाटतं की खूप जणांपर्यंत आणि खूप प्रभावी पद्धतीने हा इंटरव्ह्यू पोहोचू शकेल. सो थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू O2 ब्रीदिंग टीम्स, थँक्यू Shikya.com की मला ही संधी दिली, आणि माझ्या ज्या काही भावना आहेत किंवा ज्या माझे काही फिलिंग्स आहेत ते तुमच्यावर चांगल्या प्रकारे आय होप शेअर करता आल्या असतील, आणि याचा नक्कीच फायदा मुलांना होईल, नक्कीच फायदा आपल्या कम्युनिटीला होईल, आणि आय होप आपण चांगल्या प्रकारे पुढे काम करूया. थँक्यू व्हेरी मच. येस.